नमस्कार शेतकरी बंधूंनो, आर्यन बायोटेकच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण कोर्टी येथील शेतकरी रफिक शेख यांच्या शेतावरती टोमॅटो या पिकास त्यांनी 4G ॲडव्हान्स हा प्रोडक्ट वापरलेला आहे। तर त्याच्याबद्दलचं त्यांचं वैयक्तिक मत आणि वापरल्यानंतर त्यांना काय चेंजेस पिकामध्ये वाटले आणि त्याचं रिझल्ट कितपत त्यांना मिळालं याची माहिती घेण्यासाठी हा छोटासा व्हिडिओ बनवत आहोत। नमस्कार, मी महेश भालेकर, आर्यन बायोटेक कंपनीकडून आलो आहे। तर तुम्ही तुमच्या टोमॅटो पिकासाठी 4G ॲडव्हान्स वापरलेला आहे, तर त्याच्याबद्दल तुमचा अनुभव आमच्या शेतकऱ्यांशी शेअर करा। कसं आहे, मी रोपटं लावल्यापासून म्हणजे लागवड झाल्यापासून 15 दिवसानं 1 लिटर खालून दिलं, म्हणजे खालून ड्रिंचिंग दिली? हां, ड्रिचिंग दिली ती। ड्रिचिंग दिली, मग मुळे आणि काळोखी आतापर्यंत पुन्हा एक अर्धा लिटरचा ड्रिचिंग दिला। ह्याच्यामध्ये मिक्स करून आपलं 19 मध्ये तर रिझल्ट चांगला भेटलेला आहे मला। काळुकी वगैरे आतापर्यंत जी काळुकी आहे हे कायम काळोखी आहे आणि मुळी बी आता बघितलं तर मुळी व्यवस्थित 4G मुळे म्हणजे वाढ चांगली ती। म्हणजे तुम्हाला 4G वापरल्यानंतर मेजर जे अनुभव आला किंवा जो रिझल्ट आला ते पिकातल्या काळोखी आणि मुळ्यांची जी वाढ आहे आणि मुळ्यांचा जो ग्रोथ पाहिजे तर ते तुम्हाला अपेक्षित चांगलं भेटलं। 4G वापरल्यामुळं हिमिकची सुद्धा म्हणजे गरज पडली नाही। ह्युमिक ऍसिड तुम्ही वेगळं काय सोडलं नाही। 4G सगळंच म्हणजे काम केलेलं आहे, काळोखी आणि मुळी दोन्ही। रिझल्ट मध्ये किती फरक वाटतो दुसरे टॉनिक जे वापरतात त्यात त्यांनी जर ह्यात 4Gची तुलना केलं तर 4G बद्दल तुम्ही समाधानी आहात का? 4G बद्दल आम्ही समाधानी आहे। आणि 4Gचं म्हणजे कसं आहे, दुसऱ्या टॉनिक त्याचं म्हणजे काम करू शकत नाही 4G एवढा रिझल्ट चांगला आहे। 4G वापरल्यानंतर जर बघितलं तर सेटिंग आणि खालच्यापासून जर वाढ, त्याची चमक, पानातली साईज आणि काळोखी हे मेजर त्यांना रिझल्ट चांगले आलेले आहेत। तर असं जर तुमचा मोबाईल नंबर सांगा। 95 61 84 26 80 हा माझा नंबर आहे। 4G बद्दल शेतकऱ्यांना काय सांगता? 4G बद्दल शेतकऱ्यांना सांगतो की मी की दुसरं जी काय हिमिक असू दे असे जी वापरण्याबद्दल 4G वापर करा, म्हणजे कमीत कमी पैशामध्ये त्याचा म्हणजे जादा रिझल्ट आपल्याला मिळतोय असं माझं मत आहे। कमी खर्चामध्ये जादा चमक असं हा 4Gचा अनुभव आलेला आहे मला। आणि हा टोमॅटो पिकावरचा व्हिडिओ आज झालेला आहे। परत एका नवीन पिकाबरोबर तुमच्याशी परत भेटू। नमस्कार, धन्यवाद। 4G सोडल्यामुळे जी मुळे आली आहेत ते आपल्याला आता बघायचं आहे। तरी ही बघा मुळी, ही मुळी बघा, म्हणजे पांढऱ्या मुळ्याची वाढ चांगल्या पद्धतीने होते 4G मुळे। ही मुळे बघा, बेमाप मुळे आहे। अशा जर पांढऱ्या मुळ्यांची डेव्हलप जर झाली तर प्रत्येक जागी पांढरी मुळी चांगल्या पद्धतीने ग्रोथ झालेली आहे। पूर्ण बहुत आहे का ना, सगळा ही पांढऱ्या मुळ्याने गुंतलेला आहे। पहिल्यापासून आला नाही, खूप चांगलं आहे ना। तर पांढऱ्या मुळ्याची जी वाढ आहे ती चांगल्या पद्धतीनं 4G मुळे तुम्हाला भेटलेली आहे। हो।